स्लाइड आणि व्हॉइस क्लिअर आहे का बघा. विस्डम अकॅडमीच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्लाइड आणि व्हॉइस क्लिअर आहेत का एकदा फक्त मेसेज करून सांगा. ठीक आहे. ओके. जिओग्राफी ऑप्शनलची जी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे त्याच्यामधील हे आपलं दुसरं लेक्चर आहे. फर्स्ट लेक्चर ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळून जाईल, बघून घ्या. तर जिओग्राफी ऑप्शनल साठी आपण इथं जो कोर्स स्टार्ट केलेला आहे ते कोर्सेस तुम्ही बघून घ्या. तिथं तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 सेपरेट कोर्सेस मिळतील. ते व्यवस्थित बघून घ्या. पेपर 1 मध्ये तुम्हाला पुन्हा 2 भाग मिळतील. त्या 2 भागापैकी तुम्हाला पुन्हा विभाजन करायचं आहे 5-5 युनिट मध्ये, ते मी तुम्हाला पुढे सांगेन. आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला टोटल 10 युनिट मिळतील. लक्षात घ्या. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे हे सेपरेट कोर्सेस आहेत ना ते सेपरेट कोर्सेस बघून घ्यायचे. पेपर 1 साठी आपला सेपरेट कोर्स आहे, पेपर 2 साठी आपला सेपरेट कोर्स आहे. ठीक आहे. तर या अकॅडमीवरती सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम सेशन पाहत असाल तर तुम्ही याच्या आधीचं जे रेकॉर्ड झालेलं सेशन आहे ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला दुसरं सेशन समजून जाईल. ठीक आहे. तर आजच्या या सेशन मध्ये आपण काय करणार आहोत, आजच्या या सेशन मध्ये आपण बुकलिस्ट बघणार आहोत, पुस्तक सूची बघणार आहोत आणि काही इम्पॉर्टंट टिप्स असतील तुमच्यासाठी आणि एक्सपर्ट ऍडवाइस असेल. ठीक आहे. एक्सपर्ट ऍडवाइस असेल. आता ह्या इम्पॉर्टंट टिप्स आणि एक्सपर्ट ऍडवाइस मे बी तुम्हाला असं वाटेल की एवढं काही याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की आपल्याला हे सगळं लिहून घ्यायचं आहे प्रॉपर. तुमची जी नोटबुक तुम्ही बनवणार आहात जिओग्राफी ऑप्शनल साठी, तर त्याच्यामध्ये तुमच्या ह्या इम्पॉर्टंट टिप्स आणि एक्सपर्ट ऍडवाइस लिहून घ्या. ओके. पहिल्यांदा तर लेक्चर सुरू व्हायच्या आधी मी तुम्हाला हेच सांगेन. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपण नंतर पुस्तक सूची सांगणार आहोत तुम्हाला, किंवा आधी आपण पुस्तक सूची बघूया, नंतर आपण इम्पॉर्टंट टिप्स आणि एक्सपर्ट ऍडवाइस बघूया. आणि याच्यानंतर उद्यापासून मात्र आपण आपल्या सिलेबसला सुरुवात करतोय. भूरूपशास्त्र, ज्याला तुम्ही जिओमॉर्फॉलॉजी म्हणता, सर्वात मोठा लेंदी भाग जिओग्राफी ऑप्शनल मधला. ठीक आहे. तर उद्यापासून मात्र आपण डायरेक्ट सिलेबस सुरू करत आहोत, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आता जी तुमची राज्यसेवा 2023 आहे ती पहिलीच एक्झाम असेल म्हणजे तुमच्यासाठी, जिथे तुम्ही ऑप्शनलचा पेपर देणार आहात. सो तुम्हाला रायटिंग साठी पण वेळ पाहिजे. सिलेबस खूप वास्ट आहे, तो तुमचा कम्प्लीट झाला पाहिजे. म्हणून आपण वेळ न वाया घालवता उद्यापासून डायरेक्ट आपल्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पहिल्यांदा पुस्तक सूची बघूया. इथं तुम्हाला बघा, जेवढी पुस्तकं मी सांगितले तेवढी सगळी पुस्तकं तुम्ही लगेच घेतली पाहिजे असं इथं मी म्हणत नाही तुम्हाला, किंवा आपल्या अकॅडमीचे मॉड्यूल्स तुम्हाला मिळतील, नोट्स तुम्हाला मिळतील, क्लास नोट्स किंवा माझ्या स्वतःच्या नोट्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे. पण त्याच्या सोबतच पुस्तकं पण तुमच्याकडे हवीत. तर तुम्हाला केसागर पब्लिकेशनची सगळी पुस्तकं मी इथं सांगते. आता केसागर पब्लिकेशनची पुस्तकं सांगण्याचा उद्देश की मराठी अनुवाद केलेली दुसरी कोणत्याही पब्लिकेशनची पुस्तकं तुम्हाला मिळणार नाहीत. आता ही जी पुस्तकं आहेत मराठी अनुवाद केलेली, ही सगळी पुस्तकं युपीएससीला विद्यार्थी वापरतात. म्हणजे युपीएससीला जे विद्यार्थी जिओग्राफी ऑप्शनल ठेवतात तर ते सगळे विद्यार्थी काय करतात, हीच पुस्तकं वापरतात. उदाहरणार्थ बघा, इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट हे पुस्तक मूळतः हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे. बरोबर. भूगोलशास्त्र, विचार आणि विकास. मग आपण काय बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जेव्हा आपण आन्सर लिहितो, जीएस चे आन्सर आपण कसे लिहितो आणि आपल्या ऑप्शनलचे आन्सर आपण कसं लिहितो. बरोबर. जेव्हा तुम्ही ऑप्शनलचे आन्सर लिहिता तेव्हा तिथं तुम्हाला थोडंसं स्पेशलाइज्ड होऊन लिहावं लागतं असं मी बोलले होते. ठीक आहे. मग स्पेशलाइज्ड होऊन लिहिणं म्हणजे काय तेही मी तुम्हाला सांगितलं होतं की जे जिओग्राफर आहे त्यांचे थॉट तुम्हाला लिहावे लागतील, त्यांच्या थेरीज तुम्हाला अभ्यासाव्या लागतील. बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे बेस्ट पुस्तक आहे. मूळ लेखक आहेत माजिद हुसेन सर आणि मराठीमध्ये अनुवाद केलाय पारधी सरांनी. केसागर पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे, बेस्ट बुक आहे. ओके. तुम्ही मग इंग्रजीमध्ये पुस्तक घेणार, हिंदीमध्ये घेणार, पुन्हा त्याचं ट्रान्सलेशन करणार, सो ते फार डिफिकल्ट होऊन जाईल.
आणि याच्या सोबतच लक्षात घ्या, या पुस्तकासोबतच आपल्या क्लासच्या नोट्स पण तुम्हाला मिळतील. ओके, पुस्तक घेतलं म्हणजे तुम्हाला समजलं असं नाही, तुम्हाला प्रॉपर ऑप्शनलचे क्लासेस करावे लागतात तर तुम्हाला पुस्तकं समजतात. ओके, म्हणजे इकडे तुम्ही आपली ऑप्शनलची बॅच करायची, सोबत सोबत पुस्तकं वाचायची. ठीक आहे, तर हे एक पहिलं पुस्तक झालं जे कंपल्सरी तुम्हाला घ्यायचंच आहे. म्हणजे याला दुसरं कुठलं रिप्लेस पुस्तक तुम्हाला इंग्रजी हिंदीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल तर घेऊ शकता, असं नाही की तुम्हाला मराठी ट्रान्सलेट केलेलंच पुस्तक घ्यायचं. लक्षात आलं? दुसरं पुस्तक तुम्हाला इथं दिलेलं आहे जिओग्राफी ऑफ इंडिया, म्हणजे आपला जो सेकंड पेपर आहे ना, दुसरा पेपर, तर त्या दुसऱ्या पेपरसाठी हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल. सोबतच तुम्हाला जनरल स्टडीज साठी हे पुस्तक उपयोगी पडेल. जीएस मध्ये पण जिओग्राफीचा जो भाग आहे तिथं पण तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. बरोबर, तर हे पुस्तक इथं तुम्हाला आपल्या इंडियाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. मूळ लेखक आहेत माजिद हुसेन सर, अनुवाद केलाय गडकरी सरांनी. हे पण एक बेस्ट पुस्तक आहे. ओके, म्हणजे युपीएससीचे विद्यार्थी हे पुस्तक वापरतातच वापरतात. ही दोन पुस्तकं झाली. बरोबर, तिसरं पुस्तक बघा, इथं मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया. तुम्हाला आयोगाचा सिलेबस बघताना तुम्ही पाहिलं असेल खाली एक नोट दिलेली आहे. काय नोट दिलेली आहे की एकतरी क्वेश्चन तुम्हाला मॅप वरती बेस असणार आहे. आता मॅप म्हणजे तिथं फक्त मॅपच नसतात, तिथं तुम्हाला फ्लो चार्ट पण अभ्यासावे लागतात. बरोबर, आणि आता जे आपण आज इम्पॉर्टंट टिप्स आणि एक्सपर्ट ऍडवाइस मध्ये बघणार आहोत, तिथं तुम्हाला मी खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी सांगेल ज्या तुम्हाला खरंच किती इम्पॉर्टंट आहेत हे तुम्हाला नंतर वाटेल, लेक्चर संपल्यावर वाटेल. ठीक आहे, तर इथे तुम्हाला जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया म्हणजे मॅप वरून तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत, किंवा तुम्हाला दोन प्रकारचे मॅप ड्रॉ करता आले पाहिजेत. बरोबर, एक तर तुम्हाला भारताचा मॅप ड्रॉ करता आला पाहिजे आणि तुम्हाला जगाचा मॅप आला पाहिजे. आता एवढा सगळा एमपीएससीचा अभ्यास तुम्ही करताय, बरोबर, मग दोन नकाशे तुम्हाला काढता येणार नाहीत का? डेफिनेटली येतील. 2 महिने प्रॅक्टिस करा, येऊन जातील. त्याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये. ओके, समजला? तर या मॅप रिडिंगसाठी किंवा मॅप बेस्ड जे क्वेश्चन आहेत त्याचे मार्क आपले जाऊ नये म्हणून हे के सिद्धार्थ आणि एस मुखर्जी सरांचं पुस्तक आहे. अनुवाद केलाय श्रीकांत गोखले सरांनी. हे पुस्तक पण बेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला लागणार जेवढी पुस्तकं मी दाखवते तेवढी पुस्तकं लागणार आहेत. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल की मॅडम एवढी सगळी पुस्तकं, तुम्ही 500 मार्कासाठी ऑप्शनलची तयारी करताय. बरोबर, या 500 मार्कावरती तुमचं सिलेक्शन डिपेंड करतंय. मी तुम्हाला काल पण बोलले होते की ऑप्शनल मध्ये 350 प्लस मार्क म्हणजे तुमचं सिलेक्शन पक्क. बरोबर, म्हणजे हे सिलेक्शन साठी मेन डोअर आहे असं तुम्ही समजा. ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्शन साठी मेन डोअर आहे आणि ऑप्शनलची तयारी करणं काही जोक नाहीये. ठीक आहे, तिथं तुम्ही रिस्क घेऊ शकत नाही की नाही मी एकाच पुस्तकावरती ऑप्शनलची तयारी करेन. तर अशी चूक तुम्ही करू नका. तुम्ही एक एक 2-2 वर्ष तुमची देताय एक्झाम साठी. सो 1-2 पुस्तकासाठी तुम्ही तुमचं वर्ष वाया घालवू नका. ठीक आहे, तर हे पुस्तक एक बेस्ट आहे आपल्या जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडियासाठी, म्हणजे इंडियाचा मॅप किंवा इंडियाबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं मॅपच्या द्वारे दिलेली आहे. दुसरं पुस्तक आहे जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड. हेही पुस्तक बेस्ट आहे. याचे पण लेखक के सिद्धार्थ सर आणि एस मुखर्जी सर आहेत. अगेन युपीएससीचे विद्यार्थी सगळे हे पुस्तक वापरतात. आपल्याला मराठीमध्ये मिळतंय हेच खूप चांगली गोष्ट आहे. बरेच विद्यार्थी जिओग्राफीचं मटेरियल मराठीमध्ये मिळत आहे म्हणून जिओग्राफी ऑप्शनल चूज करतायत. लक्षात घ्या, पण तुमचा इंटरेस्ट मॅटर करतो. तुमचं ज्या विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बिलकुलच जमत नाही, लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बिलकुल जमत नाही, फ्लो चार्ट काढता येत नाही किंवा भारताचा नकाशा काढताच येणार नाही किंवा आवडत नाही किंवा येतच नाही, बाबा ड्रॉइंग माझ्या हातचा विषयच नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांनी जिओग्राफी ऑप्शनल चूज करताना विचार करून चूज करा. कारण का, हा एकच ऑप्शनल असा आहे की जिथं तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही डायग्राम काढू शकता, फ्लो चार्ट काढू शकता, नकाशे काढू शकता. ठीक आहे, तर मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही घेऊ नका ऑप्शनल, पण या सगळ्याची प्रॅक्टिस तुम्हाला पुढे करावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी ही 2 पुस्तकं आपल्याला इथं महत्वपूर्ण आहेत. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला इंडिया द फिजिकल ऍस्पेक्ट्स म्हणून हे एक पुस्तक आहे. प्राकृतिक भारत जिओमॉर्फॉलॉजीसाठी वगैरे हे पुस्तक आपल्याला मस्टच आहे. इवन तुमची जी प्रिलियमची एक्झाम आहे, राज्यसेवा प्रिलियम, बरोबर, तर आता या 2 वर्षामध्ये, अलीकडच्या दोन वर्षामध्ये आयोगाने या पुस्तकातून बरेच क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, आपण जे म्हणतो ना की आयोग प्रश्न कुठून विचारतं कळतच नाही, तर ही अशी पुस्तकं आहेत, स्टँडर्ड बुक लिस्ट आहे, तिथून आयोग क्वेश्चन विचारतं.
मानव भूगोल पेपर फर्स्ट मधला दुसरा पार्ट, जिथं तुम्हाला 5 सेक्शन अभ्यासावे लागतात, तर तिथं तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. मूळ लेखक आहेत माजिद हुसेन सर, त्याच्यामुळे हेही पुस्तक तुम्हाला घ्यावंच लागणार. ओके. नेक्स्ट आहे प्राकृतिक भूविज्ञान. आता हे पुस्तक दाते सरांचं पुस्तक घ्यायचं का नाही ते तुम्ही ठरवा, कारण का या सगळ्या नोट्स आपल्याला इथं क्लासमध्ये मी तुम्हाला देणारच आहे. पृथ्वीचे अंतरंग, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, त्याच्यामुळे हे पुस्तक डिपेंड करतं तुम्हाला घ्यायचं आहे का नाही घ्यायचं ते. बाकीचे जे पुस्तकं घ्यायचेच आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे. आता पाठीमागं आपण वर्ल्ड जिओग्राफी बघितली होती. इथं बघा, आता तुम्ही कन्फ्युज होऊ नका. इथं आपण जिओग्राफी ऑफ इंडिया बघितलेला आहे, इथं आपण जिओग्राफी वर्ल्ड बघितले, पण हे मॅप साठी आहे, लक्षात घ्या. आणि जे तुम्हाला कम्प्लीट थेरीसाठी जे आहे ते माजिद हुसेन सरांचं पुस्तक आहे. ठीक आहे. टोटल किती पुस्तकं झाली बघा, 4, 6, 8 पुस्तक आहे. या 8 पैकी फक्त एक पुस्तक मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हवं असेल तर घ्या, नसेल तर घेऊ नका. ठीक आहे. पण बाकीची पुस्तक माझ्या दृष्टीनं मस्ट आहे, जरी तुम्हाला मी क्लास नोट्स देत असले तरी सुद्धा. ठीक आहे. क्लिअर. इथपर्यंत कुणाची काही डाऊट असतील पुस्तकांबद्दल तर तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये विचारा, मी लेक्चर संपताना तुमच्या प्रश्नांना उत्तरे देईल. क्लिअर. चला मग आता आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. एकच मिनिट थांबा बघा. तर आजचं जे लेक्चर आहे व्यवस्थित ऐका, वही पेन तुमच्या जवळ असू द्या. काही महत्वपूर्ण टिप्स मी तुम्हाला इथे देणार आहे, इम्पॉर्टंट टिप्स. ठीक आहे. बघा, पहिल्यांदा तुम्हाला पुस्तक सूची मी दाखवली, बरोबर. फक्त पुस्तकं वाचून ऑप्शनलची तयारी होणार नाही, कारण तुम्हाला तिथं समजून घ्यावं लागतं, रायटिंग कशी करायची, टेस्ट तुम्हाला द्यावे लागतात वगैरे वगैरे. ठीक आहे. तर त्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत की सुरुवातीला तर तुम्ही काय करायचं आहे, जो सिलेबस आहे त्याची एक प्रिंट तुमच्या जवळ ठेवायची आहे. हे मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं. आता सुरुवात होते, विद्यार्थ्यांच्या मनात क्वेश्चन असतो जेव्हा तुमचे उद्यापासून आपला सिलेबस चालू होईल, बरोबर. मग विद्यार्थी म्हणतात की मॅडम नोट्स कधीपासून काढायचे, नोट्स कधीपासून काढायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे टाईप असतात बघा. काही विद्यार्थी काय करतात, कम्प्लीट टॉपिक जेव्हा शिकवून होतो तेव्हा नोट्स काढतात. काही विद्यार्थी काय करतात, आज एखादा घटक शिकवलाय, बरोबर, त्याच्यावरती पटकन नोट्स काढून टाकतात. तर ते तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतंय तसं काढा. पण इथं तुम्हाला 2 प्रकारच्या नोट्स काढायच्या. कोणत्या? एक तुम्हाला डिटेल नोट्स, ज्याला तुम्ही सखोल म्हणू शकता, एकदम मराठी भाषेमध्ये सखोल, बरोबर. आणि दुसऱ्या प्रकारच्या ज्या नोट्स आहेत ते तुम्ही शॉर्ट नोट्स, एकदम शॉर्ट नोट, जे फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा 2 प्रकारच्या नोट्स काढणं तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. जरी तुम्हाला याची सवय नसली तरी सुद्धा या 2 प्रकारच्या नोट्स तुम्हाला काढायच्याच आहे, लक्षात घ्या. हा तुमचा पहिला मुद्दा. ओके, क्लिअर. आता नोट्स काढून फक्त ठेवून द्यायचे आहेत का? नाही. तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही कशाला ठेवून देतो, आम्हाला तर अभ्यास करायचा आहे. तर नोट्स काढून ठेवून द्यायच्या नाहीत. दुसरा मुद्दा इथंच लिहिते मी खाली. दुसरा मुद्दा आहे, ह्या ज्या नोट्स तुम्ही काढताय तुमच्या स्वतःच्या नोट्स, बरोबर. मी माझ्या नोट्स तुम्हाला देईन, पण जेव्हा उदाहरणार्थ मी उद्या तुम्हाला भूरूपशास्त्राला सुरुवात केली, जिओमॉर्फॉलॉजीला सुरुवात केली, तिथं मी तुम्हाला सांगितलं जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे काय आहे किंवा त्याचा अभ्यास तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. तर तिथून तुम्ही काय करणार, जे मॅडमनी आज शिकवले त्याच्यातून मला काय इम्पॉर्टंट वाटलं ते तुम्ही रनिंग नोट्स काढा, किंवा लेक्चर संपल्यानंतर पुस्तक असेल सखोल नोट्स काढा. तर ह्या ज्या तुम्ही नोट्स काढताय ना, तर या नोट्सची केली पाहिजे उजळणी, ज्याला तुम्ही रिव्हिजन म्हणाल. काय केली पाहिजे, उजळणी केली पाहिजे, रिव्हिजन केली पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम द्याल, मेन्सचा पेपर तुम्ही द्याल, तोपर्यंत तुमची एक 8 ते 9 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. 8 ते 9 वेळा रिव्हिजन, कम्प्लीट सिलेबसची म्हणते, कम्प्लीट सिलेबसची 8 ते 9 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे, बरोबर. आता तुम्ही म्हणाल मॅडम 8 ते 9 वेळा का, जर आम्ही 1 ते 2 वेळा रिव्हिजन केली तर नाही चालणार का? नाही चालणार. कारण का, ऑप्शनल सारख्या सब्जेक्ट वरती कमांड नाही मिळणार तुम्हाला. जर तुम्ही 1-2 वेळा रिव्हिजन केली तर तुमची कमांड पकडणं येणार त्या सब्जेक्ट वरती, आणि मग तुम्ही 350 प्लस मार्क कसं मिळवणार त्याच्यामध्ये.
बरोबर, समजेल तुम्हाला सगळं, पण रायटिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे कमांड मिळवण्यासाठी तुम्हाला 8 ते 9 वेळा त्या तुमच्या सखोल नोट्स असतील, शॉर्ट नोट असतील, त्याची रिव्हिजन करणं मस्ट आहे. हा तुमचा दुसरा मुद्दा किंवा दुसरं इम्पॉर्टंट टिप्स म्हणा, दुसरी इम्पॉर्टंट टिप्स. ठीक आहे, इथेपर्यंत क्लिअर झालं. तिसरा मुद्दा घ्या इथं तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आता तुम्ही म्हणणार की मॅडम नाहीच आहे तर कुठनं करायचे आम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, बरोबर. तर एक काम करा, UPSC चे 20 वर्षापूर्वीचे पण पेपर मिळतात तुम्हाला UPSC चे, तर ते पेपर बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ते पेपर बघून घ्या, त्याच्यामधले क्वेश्चन बघा, त्याच त्याच पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत, फक्त डिफिकल्टी लेवल थोडी कमी असणार आहे, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला काल काय बोलले की तुम्ही याच लेवलची तयारी करा, म्हणजे तुम्हाला MPSC ला ऑप्शनलचा पेपर खूप सोपा जाईल. तर PYQ जरी आपले MPSC चे पेपर अवेलेबल नसले तरी आपण काय करूया, UPSC चे जे जुने 20 वर्षापूर्वीचे सगळे पेपर आहेत त्यातून जेवढे पॉसिबल असतील तेवढे क्वेश्चन इथं प्रॅक्टिससाठी आपण घेऊया. तर PYQ अनालिसिस करणं फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. पहिला मुद्दा नोट्स बनवणं, दुसरं त्या नोट्सची रिव्हिजन करणं, तिसरं आहे PYQ. ओके, क्लिअर. आता इथं PYQ करताना महत्व काय आहे, PYQ करण्याला लक्षात घ्या. आता आपण UPSCच एक्झाम्पल घेऊया किंवा आपल्या प्रिलियमचं MPSCचं तुम्ही एक्झाम्पल घ्या. इथे जर तुम्ही बघितलं, फॉर एक्झाम्पल पेपर पहिला आपण घेऊया, बरोबर. पेपर दुसरा थोडा वेगळा पडतो, कारण का तिथे करंट अफेअर्सचा मुद्दा येतो. जिओग्राफी ऑप्शनल पेपर पहिला, बरोबर. या पेपर पहिल्यामध्ये या 20 वर्षातील 60 ते 70% क्वेश्चन रिपीट आहे. आता तुम्हाला हे माहित नसणार आहे, बरोबर. जेव्हा तुम्ही हे सगळे पेपर हळूहळू बघा MPSC मध्ये ऑप्शनल देण्यासाठी, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हा या वर्षीचा पेपर आहे तिथं पण हा क्वेश्चन होता, दुसऱ्या वर्षीच्या पेपरमध्ये पण तो क्वेश्चन आहे, बरोबर. हे पेपर 1च्या बाबतीत तुम्हाला 100% दिसणार आहे, म्हणजे इकडे पण तुम्हाला पेपर 1 मध्ये तसंच दिसणार आहे, बरोबर. ओके, चला. आता हे मी का बोलले इथं, कारण बघा पेपर 1 मध्ये तुम्हाला खूप सारे सिद्धांत आहेत, खूप साऱ्या थेरीज तुम्हाला तिथे कराव्या लागतात, बरोबर. मग हे सिद्धांत असतील, थेरीज असतील, बदलतील का हो? बदलतील? काहीच बदलणार नाही. किंवा नवीन काही त्याच्यामध्ये शोध लागलेला तुम्हाला मिळणार नाही, नवीन काहीच नाही, नवीन काहीच नाही. म्हणून आपण काय बोलतो की इथं करंट अफेअर्सचा मुद्दा येत नाही कुठं, जेव्हा तुम्ही पेपर 1 चा अभ्यास करता. म्हणून इथं 60 ते 70% क्वेश्चन रिपीट झालेले दिसतात. ओके, उदाहरणार्थ बघा, लँडफॉर्म डेव्हलपमेंट वरती तुम्हाला क्वेश्चन आला, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय बदल होईल का? मे बी पुढच्या वर्षी तुम्हाला त्याच्यावरतीच क्वेश्चन येऊ शकतो, तिथं काही करंट अफेअर्स ऍड होतील का? नाही, बरोबर. हा, फक्त होईल काय माहिती का, तुम्ही जे एक्झाम्पल देणार आहात ना, ते तुम्ही देऊ शकता करंट अफेअर्स मधून वगैरे. तर ते करंट अफेअर्स मधून एक्झाम्पल कसे द्यायचे ते पण मी तुम्हाला पुढे सांगते. पण सिलेबस चेंज नाही, नवीन काहीच तुम्हाला, नवीन एखादा सिद्धांत आलाय जिओग्राफीशी रिलेटेड वगैरे असं तुम्हाला काही दिसणार नाही, किंवा नवीन थेरीज आलेल्या आहेत असं काहीच दिसणार नाही. म्हणून इथं PYQ चं महत्व खूप जास्त आहे, 60 ते 70% क्वेश्चन रिपीट होतात. ओके, समजलं. पेपर 2 बद्दल जर तुम्ही बोलाल, पेपर 2 तसं तर आपण पुढे बोलणारच आहोत करंट अफेअर्स बद्दल बोलताना, पण इथेच बोलूया आपण. पेपर 2 आपण जर बघितला तर इथं मात्र तुम्हाला करंट अफेअर्सचा मुद्दा येतो, किंवा खूप सारा भाग तुम्हाला करंटशी कोरिलेट करूनच विचारला जातो. ओके, तरी पण तुम्हाला हे देखील PYQ अभ्यासाचे की क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात पेपर 2 शी रिलेटेड, भारताचा भूगोल. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. या झाल्या आपल्या 3 इम्पॉर्टंट टिप्स. समजलं. चौथी टिप आपण बघूया, लँड पेज घेऊया आपण, बघा इथं बघूया चौथी टिप आपण. चौथी टिप काय असेल तुमच्यासाठी, जे तुम्हाला इथं आपल्या प्लॅटफॉर्म वरतीच त्याची प्रिपरेशन करावी लागेल, ते म्हणजे टेस्ट सिरीज. ठीक आहे, टेस्ट सिरीज. याच्यामध्ये आता बघा तुम्ही म्हणाल की मॅडम टेस्ट सिरीज मग आम्ही लिहिणार कसं, आम्ही तुम्हाला पाठवणार कसं, ते सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, त्याचं टेन्शन घेऊ नका. एक्झामला जाण्याच्या आधी 10 ते 12 तुम्हाला
फुल लेंथ टेस्ट लिहायच्या आहेत. किती? 10 ते 12. आता तुम्ही म्हणाल मॅडम फुल लेंथ टेस्ट काय असतात? तर टेस्टचे 2 प्रकार तुम्हाला इथं घेतले जातील आपल्या प्लॅटफॉर्मवरती. फुल लेंथ टेस्ट एक असतात आणि दुसऱ्या असतात सेक्शनल टेस्ट. सेक्शनल टेस्ट उदाहरणार्थ बघा, फुल लेंथ म्हणजे तुमचा जो पेपर पहिला आहे त्या पेपर पहिल्यावरती पूर्ण टेस्ट, ठीक आहे. आणि सेक्शनल म्हणजे पेपर पहिल्यामध्ये तुम्ही जिओमॉर्फॉलॉजी बघताय, बरोबर. जिओमॉर्फॉलॉजी मधला तुम्ही उदाहरणार्थ पृथ्वी किंवा ज्वालामुखी असे छोटे छोटे घटक अभ्यासताय, तर त्या स्पेसिफिक घटकावरती टेस्ट, त्याला आपण म्हणणार सेक्शनल टेस्ट, ठीक आहे. तर इथं प्लॅटफॉर्म वरती तर माझा प्रयत्न असा राहील की तुमच्या सेक्शनल टेस्ट जास्त होतील. फुल लेंथ टेस्ट आपण एक्झामच्या आधी घेणारच आहोत, पण या टेस्ट जास्त असण्यावरती आपण भर देणार आहोत. कारण का? तिथून तुमचा कुठलाच भाग सुटणार नाही. लक्षात येते का बघा? तर याच्यावरती आपण जास्त भर दिला पाहिजे. क्लिअर? चला, तुमचे डाऊट असतील तर चॅटबॉक्स मध्ये देत राहा, काही प्रॉब्लेम नाही. लेक्चर संपताना मी तुमचे डाऊट घेईन. ही झाली चौथी तुमची इम्पॉर्टंट टिप. पाचवी बघा, पाचवी टिप तुम्हाला इथे काय करायची आहे. आता इथं बघा, इथं तुम्ही म्हणाल की मॅडम फुल लेंथ टेस्टची तयारी कशी करायची, कशा लिहायच्या, किती वेळ, किंवा आम्ही तुम्हाला कसे पेपर पाठवणार, तुम्ही कसं आम्हाला चेक करून देणार, वगैरे वगैरे. जे काही तुमच्या मनात डाऊट आहे ते पण सॉल्व्ह होतील, त्याचं टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. पाचवा पॉइंट आहे इथं तुम्हाला, आपला हा जो सब्जेक्ट आहे जिओग्राफी, याच्यामध्ये शब्द काय येतो? ग्राफी, बरोबर. ग्राफी म्हणजे काय? इथं तुम्हाला डायग्राम बनवता आल्या पाहिजेत, डायग्राम बनवता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला फ्लो चार्ट आले पाहिजे, बरोबर. फ्लो चार्ट बनवता आले पाहिजेत. भारताचा नकाशा, त्याच्यानंतर जगाचा नकाशा तुम्हाला बनवताच आला पाहिजे, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणा मॅडम याचा काय फायदा आहे? हे तुम्हाला, हे सगळं जे तुम्ही काम कराल ना तुमच्या पेपरमध्ये, हे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क पे करेल, एक्स्ट्रा मार्क पे करेल, ठीक आहे. कायम डोक्यात ठेवा, हे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क पे करणार आहे इतरांच्या तुलनेमध्ये, ओके. मग आता भारताचा नकाशा काढणं, जगाचा नकाशा काढणं किंवा काढायला शिकणं काही मोठी गोष्ट आहे का? अजिबात नाही. एवढा सगळा तुम्ही एमपीसीचा अभ्यास करणार आहात, बरोबर. मग त्याच्यामध्ये तुम्ही एवढीशी गोष्ट करू शकत नाही का? ऑप्शनल साठी करू शकता, अशक्य असं काहीच नसतं. फक्त तुमचे तिथं एफर्ट्स खूप असले पाहिजे. लक्षात आलं? आता मी तुम्हाला बोलले होते की 6वा मुद्दा घेतानाच मी तुम्हाला करंट अफेअर्स बद्दल बोलेल किंवा पेपर 2 बद्दल बोलेल. आता इथे आपण करंट अफेअर्स म्हणून घेऊया. 6वा मुद्दा आहे करंट अफेअर्स. करंट अफेअर्स आणि जिओग्राफी ऑप्शनलचा काय संबंध आहे? करंट अफेअर्स आणि जिओग्राफी ऑप्शनलचा काय संबंध? ठीक आहे, हा क्वेश्चन तुमच्या मनात आला असेल, बरोबर. तर मी काय बोलले होते तुम्हाला की इथं आपल्याला करंट अफेअर्स म्हटलं की पेपर दुसरा डोक्यात ठेवायचा, पेपर दुसरा, भारताचा भूगोल, बरोबर. मग जेव्हा तुम्ही करंट अफेअर्स वाचता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये जर जिओग्राफी ऑप्शनलचा अभ्यासक्रम नसेल किंवा सिलेबसच तुमचा तोंडपाठ नसेल, तर तुम्ही करंट अफेअर्स या पेपरशी कोरिलेट नाही करू शकत, किंवा इंटरलिंकिंग जे आहे ना तुमचं, ते नाही होऊ शकणार इथं, लक्षात घ्या, बरोबर. म्हणजे तुम्ही इथून करंट अफेअर्स मधून तुमच्या रायटिंगसाठी एक्झाम्पल नाही काढू शकणार, लक्षात घ्या. जर तुम्हाला माहिती असलं की हा उदाहरणार्थ बघा की कुठंतरी एखादं चक्रीवादळ आलेलं आहे, बरोबर. चक्रीवादळ आलेलं आहे, ओके. तर हा पॉइंट आपल्या जीएस मध्ये येतोय का, ऑप्शनल मध्ये येतो का, हे जर तुम्हाला माहितच नसेल तर तुम्ही हे एक्झाम्पल पुढे राईट करू शकता का? कुठल्या क्वेश्चन साठी नाही करू शकत, लक्षात येत आहे. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला तिथं मिळून पण तुम्ही फक्त लक्षात नाही राहणार की हे कुठं टाकायचं एक्झाम्पल, किंवा तुमच्या नोट्स मध्ये तुम्ही ऍड नाही करू शकणार. म्हणून जेव्हा तुम्ही करंट अफेअर्सचा अभ्यास करता त्याच्या आधी तुम्हाला ऑप्शनलचा सिलेबस तोंडपाठ पाहिजे. हा, पहिल्या पेपरमध्ये कुठं 5 सेक्शन येतात, त्याच्यानंतर ह्युमन जिओग्राफी मधले 5 सेक्शन कोणते, हे सगळं तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे, बरोबर. म्हणजे करंट अफेअर्स वाचताना सिलेबस डोक्यामध्ये ठेवू.
हे टिप नंबर 6. एक्झाम्पल घ्या. आता आपण करंट अफेअर्सचं एक्झाम्पल घेऊया. आय थिंक मला वाटतं याच्यावरती क्वेश्चन विचारला, युपीएससीलाच विचारलेला आहे. इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स वरती क्वेश्चन आहे बघा. इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता याला, नदी जोडो परियोजना. याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. मग हे आपल्या सिलेबस मध्ये नाही का? काल मी तुम्हाला सिलेबस दाखवलाय, सगळा चेक करून बघा. इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स आपल्या सिलेबस मध्ये आहे का नाही? ठीक आहे, आहे बरोबर. पण जीएस मध्ये पण आहे, जीएस मध्ये सुद्धा आहे. मग जीएस पॉइंट ऑफ व्ह्यू ने याचा आन्सर वेगळं राहील. मग तुम्ही म्हणाल की मॅडम आता जीएस पॉइंट ऑफ व्ह्यू न नका सांगू, आम्हाला ऑप्शनलच्या दृष्टीने सांगा. बरोबर, त्या दृष्टीनेच आपण बघूया. एक्झाम्पल बघा, ऑप्शनलच्या दृष्टीने आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल तुम्हाला इथं आपण घेऊया केन बेटवा नदी जोडो परियोजना. ठीक आहे, नदी जोडो परियोजना. समजा तुम्हाला केन बेटवावरती क्वेश्चन आलाय आणि तो ऑप्शनलचा आहे असं आपण समजूया. तर तुम्ही काय करणार, तुम्ही इथं केस स्टडी लिहिणार, केस स्टडी लिहिणार. बरोबर, हे आपण काय करतोय, ऑप्शनलच्या दृष्टीने बघतोय. लक्षात आलं? चला, इथेपर्यंत कुणाला काही डाऊट आहेत? मे बी तुम्हाला कालचं लेक्चर असेल, आजचं लेक्चर असेल, थोडंसं हेवी वाटत असेल की हे एवढं सगळं करायचंय, कधी करणार, कसं करणार, सिलेबस कसा कम्प्लीट होणार, ते सगळं तुम्ही आमच्यावर सोडा. तुम्ही फक्त रेग्युलर लेक्चर करा. जे कोणी आणखी ऑप्शनल जिओग्राफी ठेवणारे विद्यार्थी असतील त्यांना पण सांगा. जर तुम्हाला खूप आवडले कोर्सेस, तुम्हाला सगळं समजत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या अकॅडमीला पोहोचवा. ठीक आहे, तर केस स्टडी लिहिणार आपण. बरोबर, केस स्टडी मध्ये तुम्ही काय लिहिणार, हा जो प्रकल्प आहे केन बेटवा प्रकल्प कुठे येतो, यूपीएमपी मध्ये येतो. ठीक आहे, मग इथं तुम्हाला नॅशनल पार्क मिळत आहेत का, टायगर रिझर्व मिळत आहेत का, त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ सेंच्युरी मिळत आहेत का, हे सगळं तुम्ही तिथे लिहिणार. बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार की या केन बेटवा प्रकल्प जो आहे याचं काही आर्थिक महत्व आहे, आर्थिक महत्व आहे का. बरोबर, आणि याचा काही सोशल इम्पॅक्ट पडतोय का, सोशल इम्पॅक्ट पडतोय का, लक्षात घ्या. अशा प्रकारे केस स्टडी तुम्ही लिहिणार. कधी लिहिणार, जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन ऑप्शनल साठी करता. बरोबर, मग एवढंच लिहिलं तुम्ही, मग दुसरा पण ऑप्शनल जिओग्राफी असणारा विद्यार्थी पण एवढंच लिहेल. ठीक आहे, पण तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला इथं एक रफ, मी असं म्हणत नाही की प्रॉपर आलाच पाहिजे. आता मी सुद्धा इथं तुम्हाला रफच काढून दाखवते. एक तुम्हाला असा काय करायचा आहे, रफ जो आहे तो आपल्या भारताचा नकाशा काढायचा आहे. कोणी तुम्हाला असं म्हणणार नाही की प्रॉपर प्रपोर्शन मध्ये काढा. ठीक आहे, कोणी रागवणार पण नाही की हा हे प्रपोर्शन मध्ये नाहीये, असं कोणीही तुम्हाला रागवणार नाही. या आन्सर सोबतच तुम्हाला काय करायचंय, असा एक नकाशा काढायचा. हे काय करणार आहे, तुम्हाला एक्स्ट्रा मार्क पे करणार आहे. लक्षात घ्या, ए नावाचा स्टुडंट आहे, बी नावाचा स्टुडंट आहे, दोघांची ऑप्शनल जिओग्राफीच आहे. आणि या क्वेश्चनचं उत्तर ए नावाच्या स्टुडंटनं फक्त एवढं लिहिलं, एक भाग लिहिला, आणि तुम्ही काय केलं, हाही भाग लिहिला, आणि सोबतच तुम्ही या भारताच्या नकाशामध्ये काय केलं, केन बेटवा रिव्हरचं हे लोकेशन दाखवलं. बरोबर, याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला एक्स्ट्रा मार्क तिथं मिळणार आहे. लक्षात आले का बघा. म्हणून मी तुम्हाला बोलले होते की आजच्या ज्या टिप्स आहेत आणि एक्सपर्ट ऍडवाइस आहे तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. आणि हे जे ऑप्शन तुम्हाला इथे दिसतात ना, नकाशा काढणं किंवा नकाशामध्ये ते लोकेशन दाखवणं, हे ऑप्शन तुम्हाला इतर ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये नाहीत मिळणार. तुमची क्रिएटिव्हिटी वगैरे तुम्ही इथं दाखवू शकता जिओग्राफीमध्ये, इतर ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये असं काहीच मिळणार नाहीये तुम्हाला. म्हणून जिओग्राफी ऑप्शनल बेस्ट आहे. बरोबर, आता बाकीचे म्हणतील आम्ही जो ऑप्शनल घेतला तो पण बेस्ट आहे, तर तसं पण असतं, लक्षात घ्या. पण मी जिओग्राफी ऑप्शनलचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, याच्यानंतर बघा जिओग्राफी म्हणजे काय आहे. जिओग्राफीचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही ज्या न्यूज वाचता ना, ते सगळं जिओग्राफीच आहे. उदाहरणार्थ बघा, भूगोल म्हणजे काय आहे, भूगोल म्हणजे काय आहे. एक्झाम्पल बघा, तुम्ही सकाळी उठलाय, तुमच्या हातात आहे पेपर, पेपरमध्ये तुम्ही एक न्यूज वाचली सुनामी बद्दल, काय आहे, जिओग्राफी आहे. बरोबर, दुसरी एखादी न्यूज तुम्ही वाचली
कुठंतरी चक्रीवादळ आलेलं आहे. हे काय आहे? जॉग्राफीच आहे. बरोबर. तिसरी न्यूज तुम्ही एखादी वाचली की कुठंतरी ढगफुटी झालेली आहे. हे काय आहे? हेही जॉग्राफी आहे. बरोबर. कुठंतरी भूकंप झालेला आहे, ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे, उद्रेक झालेला आहे. ठीक आहे. ओके, समजतंय? किंवा तुम्हाला स्मार्ट सिटी बद्दल जर एखादी न्यूज आली तर ते अर्बन डेव्हलपमेंट वगैरे आपल्याला आहेच की सिलेबस मध्ये, स्मार्ट सिटी. मग हे सगळं काय आहे? हे जॉग्राफीच आहे, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला पाठीमागे काय बोलले होते, जर तुमच्या डोक्यामध्ये सिलेबस नसेल तर तुम्हाला कुठंच जॉग्राफी दिसणार नाही. बरोबर. जर सिलेबस तुमचा तोंडपाठ असेल तर तुम्ही पटकन म्हणा हा हे एक्झाम्पल ना मी या आन्सर मध्ये टाकू शकतो. बरोबर. किंवा या टॉपिकचं मी आन्सर लिहिताना हे एक्झाम्पल मी टाकू शकतो. लक्षात येते का बघा? ओके. म्हणजे जॉग्राफी म्हणजे काय? तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये या सगळ्या घटना घडतच आहेत, त्या फक्त तुम्हाला तुमच्या सिलेबसशी जोडायचे. म्हणजे तुम्हाला ऑप्शनलची तयारी करताना बिलकुल टेन्शन येणार नाही, लक्षात घ्या. ओके. आता एवढ्या ज्या मी तुम्हाला टिप्स सांगितले, या टिप्स मधून पण काही टिप्स तुम्हाला आवडल्या नसतील तरी पण तुम्ही मला सांगा की मॅडम हे आम्हाला नाही पटत आहे किंवा हे कसं, असं पण तुम्ही मला विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. इथं तुम्हाला परमिशन आहे, कारण तुम्हाला ऑप्शनलची तयारी करायची, आपण सोबत करणार आहोत. बरोबर. तर तुम्हाला इथे काही कम्फर्टेबल नाही वाटलं किंवा नाही जमलं तरी तुम्ही मला बिंदास विचारू शकता. ओके. 7वी टीप बघा, जे मी तुम्हाला बोलता बोलता बोललेलीच आहे. 7वी टीप ती म्हणजे 7वी टीप अभ्यासक्रम पाठ पाहिजे. पाठच पाहिजे. ठीक आहे, लक्षात घ्या. अभ्यासक्रम तुमचा इथं पाठच असला पाहिजे. ओके. हा, कारण कशासाठी? तरच तुम्ही करंट अफेअर्स इथं इंटरलिंक करू शकता, नाहीतर नाही करू शकत. बरोबर. ओके. लक्षात घ्या. आता सिलेबस जेव्हा पाठ असेल तेव्हा तुम्हाला आणखी एक गोष्ट क्लिअर होऊन जाईल. कोणती? की कोणता घटक जीएस मध्ये पण आहे प्लस ऑप्शनल मध्ये पण आहे. उदाहरण तुम्हाला मी दिलं होतं अर्बन डेव्हलपमेंटचं. अर्बन डेव्हलपमेंट करंट मध्ये येणार, तोच तुमचा ऑप्शनल मध्ये येणार. लँडस्लाइड आहे, तो तुमचा जीएस मध्ये पण येणार, ऑप्शनल मध्ये पण येणार. तर हे कधी कळेल तुम्हाला? जेव्हा तुम्ही जीएसचा सिलेबस बघितलेला असेल, ऑप्शनलचा सिलेबस बघितलेला असेल. बघितला म्हणण्यापेक्षा तोंड पाठ असेल असं मी म्हणेन. ठीक आहे. तर तुम्हाला इथं त्या करंट अफेअर्सचा काहीतरी फायदा होणार आहे. क्लिअर? 8वा पॉइंट बघा. 8वा पॉइंट थोडासा तुम्हाला वेगळा वाटेल, पण मी समजावून सांगते तुम्हाला. 8वा पॉइंट आहे की या जिओग्राफी ऑप्शनल मध्ये काही टॉपिक आहेत, काही टॉपिक आहेत, ते टॉपिक तुम्हाला मॅथमॅटिकल मार्क देतात. आता मॅथमॅटिकल मार्क देतात याचा अर्थ काय ते पण समजावून सांगते. काही टॉपिक असे आहेत की जे तुम्हाला मॅथमॅटिकल मार्क देतील. याचा अर्थ असा की उदाहरणार्थ बघा, एक्झाम्पल घेते मी इथं. एक्झाम्पल, आपण पेपर फर्स्ट मध्ये WM डेव्हिस यांची थेरी अभ्यासतो. बरोबर. ओके. ठीक आहे. आता ही थेरी आपण अभ्यासतो, या थेरीवरती आयोगाने क्वेश्चन विचारला. बरोबर. जे विचारलं त्याच्याबद्दल थोडं तरी तुम्हाला काहीतरी येत असणार आहे. ओके. जे विचारलं त्याच्याबद्दल थोडं तरी तुम्हाला काही येत असणार आहे. म्हणजे जे विचारले तेच तुम्हाला सांगायचं आहे, अशी थेरी तुम्हाला सांगायची. बरोबर. म्हणजे 10 पैकी ऍटलीस्ट 6 तरी मार्क तुम्हाला पडतील. याला म्हणतात मॅथमॅटिकल मार्क देणारे टॉपिक. लक्षात येते का बघा? ज्याच्याबद्दल विचारलंय त्याच्याबद्दलच सांगायचं तुम्हाला, इथं दुसरं काही एक्स्ट्रा सांगायचंच नाही. तर हा एक फायदा इथं आहे की हे टॉपिक तुम्हाला मार्क देतात, म्हणजे देतात. अगदी तुम्हाला आउट ऑफ मार्क जरी नाही दिले तरी 10 पैकी 6, 10 पैकी 7 असे तरी मार्क तुम्हाला इथं पडणारच आहे.
क्लिअर? हा झाला तुमचा 8वा पॉइंट. 9वा पॉइंट बघा. 9वा पॉइंट काय आहे, इथं तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 चा जर तुम्ही विचार केला तर लक्षात घ्या, पेपर 1 खूप जास्त वास्ट आहे असं विद्यार्थ्यांना वाटतं. तर पेपर 1 मधील खूप सारे जे युनिट आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 2 चा वापर होतो. ते कसं? म्हणजे ओव्हरलॅपिंग होतं म्हणा, ओव्हरलॅपिंग होतं. ते कसं? जेव्हा तुम्ही पेपर 1 चा अभ्यास करता तिथं तुम्ही पेपर 2 मधली उदाहरणं टाकू शकता. बरोबर? उदाहरणार्थ तुम्ही ज्वालामुखी टॉपिक करताय तर तिथे तुम्ही एक्झाम्पल टाकू शकता. बरोबर? नदी जोडो परियोजना तुम्ही करताय तिथे तुम्ही भारतातली एखादी परियोजना टाकू शकता. म्हणजे एक्झाम्पल तुम्ही टाकू शकता. याचा अर्थ काय, की इथं तुम्हाला ओव्हरलॅपिंग होते. लक्षात आलं? म्हणजे इंडियाचे एक्झाम्पल आपण पेपर 2 मध्ये काय करणार, भारताचा भूगोल अभ्यासणार. भारताचा भूगोल आपण इथं अभ्यास. बरोबर? मग भारताचे जे एक्झाम्पल आहेत ना, ते तुम्ही इथल्या केस स्टडीचा अभ्यास करताना टाकू शकत नाही. टाकू शकता. बरोबर? आरामात टाकू शकता. समजलं का? तर ह्या झाल्या तुमच्या इम्पॉर्टंट 9 टिप्स. आता या 9 टिप्स पैकी इथं तुम्हाला काय करायचं आहे, एकच मिनिट थांबा. बघा, पहिली टिप जी आहे ती तुमच्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे. सपोज नोट्स, एखाद्या विद्यार्थ्याला बघा, एक्झाम्पल उद्या मी तुम्हाला जिओमॉर्फॉलॉजीला सुरुवात केली. बरोबर? पहिला घटक मी स्टार्ट केला. एखादा विद्यार्थी आहे, त्याला असं वाटलं की हे सगळं माझ्या लक्षात राहतंय, सखोल नोट्स काढायची काही मला गरज नाही, तर तो विद्यार्थी फक्त शॉर्ट नोट्स काढेल, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटेल की नाही, मला ना दोन्ही प्रकारच्या नोट्स काढाव्याच लागतील. बरोबर? तर कंपल्शन नाहीये, पण नक्कीच याचा फायदा होतो, लक्षात घ्या. पण मी असं प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्शन नाही टाकणार की तुम्ही ह्या 2 प्रकारच्या नोट्स काढल्याच पाहिजे. काही विद्यार्थ्यांना रनिंग नोट्स काढायची सवय असते. बरोबर? मग सखोल नोट्सचा इथं अट्टहास आपण का धरतो, कारण पुढे आपल्याला उत्तर लिहायची आहेत, लक्षात घ्या. म्हणून इथं तुम्हाला सखोल नोट्स काढायचे आहेत. रिव्हिजन, आता पूर्ण रिव्हिजन आपण 8-9 वेळा म्हणतोय, पूर्ण सिलेबसची आपण 8-9 वेळा म्हणतोय. ठीक आहे? आता उद्या जो भाग मी तुम्हाला शिकवेल त्याची रिव्हिजन तुम्ही स्वतः घरी करू शकता. बरोबर? म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा लेक्चर करताना काही अडचण येणार नाही, कारण पाठीमागचा भाग पुढच्या भागाशी रिलेटेड असतो. ठीक आहे? तर हे उजळणीचा पण विषय कम्प्लीट सिलेबस होईल तेव्हा तुमची 8-9 वेळा झाली पाहिजे एक्झामच्या आधी पूर्ण सिलेबसची. आणि डेली जे आपण शिकवतोय ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं, एवढे सगळे सब्जेक्ट आहेत तुम्हाला, तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने हँडल करा. PYQ, आता इथे मुलाचा क्वेश्चन असतो की मॅडम यूपीएससीचे क्वेश्चन पेपर हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये असतात, मग आम्हाला मराठी क्वेश्चन कसे मिळणार? त्याचं पण टेन्शन घेऊ नका. आठवड्यातून 5 दिवस आपले थेरीचे लेक्चर होतील आणि एक दिवस आपला असा असेल जिथं आपण क्वेश्चन देऊन आन्सर रायटिंग कशी करायची ती आधी शिकवली जाईल. ठीक आहे? आन्सर कसे लिहायचे, किंवा तुम्हाला मी थेरीच्या लेक्चरमध्ये एक क्वेश्चन देईल आणि या लेक्चरमध्ये त्या क्वेश्चनचं आन्सर कशा प्रकारे असलं पाहिजे होतं हे सांगेल. म्हणजे हा जो क्वेश्चन दिलेला आहे याचा आन्सर लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता घरी, आणि नंतर आपलं लेक्चर ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्हाला समजेल की बाबा माझ्या काय चुका झाल्या, किंवा या आन्सर मध्ये अजून काय हवं होतं. ठीक आहे? त्याच्यामुळे हा जो तिसरा मुद्दा आहे किंवा तिसरी टीप आहे, त्याच्याबद्दल जे काही तुमचे डाऊट आहेत ते मनातून काढून टाका की मराठी प्रश्न मला मिळणारच नाहीत, मी कुठून आणू वगैरे वगैरे. तर ते सगळे प्लॅटफॉर्मवर तुम्हाला दिले जाते, त्याचं पण टेन्शन घेऊ नका. ठीक आहे? ओके. करंट अफेअर्सचा मुद्दा राहतोय. विद्यार्थी म्हणतील की मॅडम माझं जिओग्राफी ऑप्शन मध्ये तुम्ही करंट अफेअर्स करा म्हणताय, करंट अफेअर्स साठी स्पेसिफिक पुस्तक सांगा. डाऊन टू अर्थ म्हणून एक मॅगझिन आहे, पण ते पण तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीमध्येच मिळेल. पण जर तुम्ही प्रॉपर आपली बॅच केली ऑप्शनलची, तर मी तुम्हाला प्रत्येक भाग शिकवताना तिथं, म्हणजे पेपर 2 चा तरी, तिथं तुम्हाला करंट अफेअर्स कोरिलेट करूनच शिकवणार आहे. लक्षात घ्या, पूर्णतः अपडेटेड. लक्षात आलं? म्हणजे
ते पण तुम्हाला स्वतंत्र करायची गरज नाही, किंवा तुम्ही पेपर मधून शोधत राहणार किंवा लिहून काढणार. हा, तुम्ही पेपर वाचताय तेव्हा तुमच्या डोक्यात असू द्या, बरोबर, पण रेडी मटेरियल तुम्हाला आपल्या ऑप्शनलच्या बॅच मध्ये मिळून जाईल. समजलं? तर हे 3-4 डाऊट विद्यार्थ्यांना असू शकतात. बाकी पुस्तकांबद्दल तर आपण बोललेलोच आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट बद्दल जे पूर्ण आपलं टेस्टचं नियोजन असेल ते तुम्हाला लवकरच दिलं जाईल, की टेस्ट तुम्ही कशा पाठवणार, आम्ही कसं चेक करून देणार वगैरे वगैरे सगळं. ठीक आहे. डायग्राम फ्लो चार्टची मात्र तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करावी लागेल. तुमचं पक्का आहे, तुम्ही ऍडमिशन घेतले जिओग्राफी ऑप्शनलला, तर आजपासूनच तुम्ही बसल्या बसल्या भारताचा मॅप काढत राहा, जगाचा मॅप काढत राहा वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके, चला. तर आजचं हे लेक्चर होतं. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा. उद्यापासून मात्र आपले एका तासाचेच लेक्चर होतील. सौदी सरांचं बुक कसं आहे? सौदी सरांचं पुस्तक पण चांगलं आहे. सुनीता मॅडम म्हणतात की माझं जिओग्राफी ऑप्शनल नाही. हा, जीएस साठी आहेत ना लेक्चर सुनीता मॅडम. हे लेक्चर जीएस साठी पण चालणार आहे. ओके, चला, बाकी कोणाचे काही डाऊट आहेत का आणखी? चला थांबूया मग, आपण इथं भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये उद्याच्या. गुड नाईट, टेक केअर.